दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच वैदू 11 चंडीगाव या संघासाठी अनिकेत आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरेख कामगिरी चंडीगाव संघामार्फत आपण मागच्या मॅच मध्ये पाहिली. नक्कीच मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर एक मोठं लक्ष ठेवलं गेलं होतं चंडीगाव संघाकडून 80 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि नक्कीच बॅटिंग पहिले करणं हा मनसुबा कायम या संघाचा पाहायला जातो आणि तेच त्यांच्या हित मध्ये पाहायला मिळतंय. आता देखील टॉस जरी टॉस त्यांच्या हितात नव्हता पण नक्कीच निर्णय त्यांच्या हितात आलाय. आपण पाहिलं सरावली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि त्यांना चंडीगाव संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. नक्कीच जे त्यांना करायला नेहमीच आवडतं आणि पाहूयात आता टॉस जसा त्यांच्या अनुसार निर्णय जसा त्यांच्या अनुसार झालाय तसाच खेळी देखील त्यांच्या अनुसार होईल का. षटकाची सुरुवात आपण पाहिली अक्षय यांच्या मार्फत सुरेखरित्या केली गेली. डॉट बॉलसह सुरुवात तदनंतर हलक्या हाताने खेळून सिंगल काढला जातोय. याच पद्धतीच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो तो म्हणजे संघ वैदू 11 चंडीगाव. नक्कीच फटकेबाजी करायची असेल आणि जर फटकेबाजी होत नसेल तर सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या खेळाडूंमार्फत पाहायला मिळतं. सिंगल डबलचा वापर करून स्कोर कार्ड सुरू ठेवला जातो. आणि आता इथे काय घडतंय अक्षय त्याचा क्लास दर्शवतोय. थेट नेक्स्ट उद्ध्वस्त करतोय. फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळा उद्ध्वस्त गडी बाद क्लीन बोल्ड येते विकेट. नक्कीच आपण पाहतोय अजून अजून बक्षिसांचा वर्षाव इथे केला जातोय आपल्या मान्यवरांच्या मार्फत. कोणताही फलंदाज जर एका ओव्हरमध्ये 3 षटकार लगावतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहतोय 1 धावेवर स्कोर कार्ड स्थिरावलंय. 1 विकेट देखील आलेली आहे. मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलेला जल्लोष दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. अपील केली जाते. सुरेख स्पोर्ट्समॅनशिप पाहायला मिळाली. नक्कीच पवेलियनचा रस्ता त्याने स्वतः स्वीकारला. त्याला कळालं की नक्कीच बॅटची कुठेतरी एज असणार आहे आणि यामुळेच विकेटचं पतन गडी होतोय. बाद अजून एक विकेट या ओव्हरमध्ये पाहायला मिळतीये. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. येस सर थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय आपल्या मान्यवरांच्या मार्फत या मॅचचा आनंद घेतला जातोय आणि बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. हा बक्षिसांचा वर्षाव म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे या खेळावरचं. आणि आपण पाहतोय पवन गुप्ता सर यांच्या मार्फत बक्षीस लावलं गेलंय. कोणताही फलंदाज जर एका षटकामध्ये 3 षटकार लगावतोय तर त्या 3 षटकारासाठी 1051 रुपयाचं भव्य दिव्य असं पारितोषिक लावलं गेलंय. पाहूयात कोणता असेल तो फलंदाज ज्यामध्ये क्षमता आहे या पारितोषिकाला स्वतःच्या नावावर करण्याची आणि सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवण्याची.
नक्कीच आता मात्र फटका खेळलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, येतोय चौकार. नक्कीच आपण पाहिलं पवन गुप्ता सर यांच्या मार्फत फलंदाजावरती पारितोषिक लावलं गेलंय. कोणताही फलंदाज जर एखाद्या षटकामध्ये 3 षटकार लगावतोय तर 1051 हे भव्य पारितोषिक फलंदाजासाठी लावलंय. पण क्रिकेट हा खेळ फक्त फलंदाजाचा नाही तर गोलंदाजाचा देखील आहे आणि हेच सुरेखरित्या जाणतात आमचे मान्यवर. म्हणूनच गोलंदाजासाठी देखील बक्षीस लावलं गेलंय. एखादा गोलंदाज जर षटकामध्ये 3 विकेट घेतोय तर त्याला देखील पवन गुप्ता सर यांच्या मार्फत 1001 असं भव्यसं पारितोषिक दिलं जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसात मान्यवरांची वर्णी या स्पर्धेला लागली आणि त्यांच्या मार्फत या क्रिकेटच्या प्रेमापायी सुरेख बक्षिसांचा वर्षाव या खेळाडूंसाठी केला जातोय. एखादा खेळाडू जेव्हा एखाद्या स्पर्धेत खेळत असतो, एखादा सामना खेळत असतो, तेव्हा प्रेक्षकांची दाद ही त्याच्यासाठी खूप महत्वाची असते आणि तीच दाद इथे प्रेक्षकांद्वारे मिळताना पाहायला मिळते, मान्यवरांद्वारे पाहायला मिळते. आपल्या या सर्व प्रिय खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या या सर्व मान्यवरांसाठी ज्यांनी सुरेख पारितोषिक या खेळाडूंसाठी लावले. पाहूयात कोण असतील ते खेळाडू जे मान्यवर ठरतील या पारितोषिकांचे. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 3 पारितोषिक लावले गेलेत. पहिलं पारितोषिक म्हणजे आतेशदादा राऊत यांच्या मार्फत लगावलेलं. कोणताही खेळाडू जर 3 विकेट घेतोय तर त्या 3 विकेटसाठी एका षटकामधील 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूंना आतेशदादा राऊत यांच्याकडून 1001चं पारितोषिक लावलं गेलं. त्यानंतर पवनदादा गुप्ता यांच्या मार्फत देखील फलंदाजासाठी पारितोषिक लावलंय की षटकामध्ये 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 1051 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पुन्हा पवन सर यांच्या मार्फतच पवनदादा गुप्ता यांच्याकडून फलंदाजाला देखील पारितोषिक लावलंय. एखादा फलंदाज जर षटकामध्ये 3 षटकार लगावतोय तर त्याला देखील पवन गुप्ता सर यांच्या मार्फत 1001चं पारितोषिक दिलं जाईल. असं सुरेख पारितोषिकांचा वर्षाव या मैदानाच्या आतमध्ये आपले मान्यवर पवनदादा गुप्ता आणि आतेशदादा राऊत यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा, कुठलाही पर्याय नव्हता. फलंदाजाकडे फळी फिरवली, चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आणि चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये करतोय अंकेश. 6 धावा आतापर्यंत जमवल्यात. 1.1 षटकाचा खेळ झालाय 2 गडींच्या मोबदल्यात. हा दुसरा चेंडू टाकला गेलाय, पट्टा खेळतोय, आपण पाहतोय काय घडतंय. आणि इथे मात्र येतोय सुरेख मनसे चषक ब्रँडेड चौकार. नक्कीच फटकेबाजी पाहायला मिळतीये महेशच्या मार्फत. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज अंकेश. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. जर आपण पाहिलं या षटकातील 10 धावा जमवल्या गेल्या तर पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, चौकार आला, त्यानंतर डॉट बॉलसह आपण पाहिलं चौथा चेंडू समाप्त झाला. 5वा चेंडू मार्गस्थ या दुसऱ्या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा फळी वेगवान पद्धतीने फिरवली, चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोनकडे. टॉप फलक 1 ने प्लाय होत आहे. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावा जमवल्या गेल्यात 1.5 षटकांच्या अखेरीस. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर, शेवटचा चेंडू मार्गस्थ अंकेश टू अनिकेत. ते मात्र पुन्हा एकदा फळी वेगवान पद्धतीने फिरवली होती. सुरेख चेंडू पाहायला मिळाला अंकेश मार्फत. डॉट बॉल सह षटकाची होती समाप्ती. आफ्टर 2 overs 11 ऑन स्कोर कार्ड विथ 2 विकेट लॉस.
नक्कीच आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ झालाय. आतापर्यंत 11 धावा जमवल्या गेल्या आहेत आणि ह्या 2 षटकं टाकण्यासाठी वेळ वापरली गेली आहे तो म्हणजेच 8 मिनिटं. आपण पाहतोय 27 मिनिटं शेष असणार आहेत तर उर्वरित 6 षटक हाताळण्यासाठी. मी विनंती करेन लवकरात लवकर सुरू करायचंय पुढचं षटक. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अक्षय. आणि सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याच्या मार्फत केली गेली. आपण पाहिलं तब्बल 2 विकेट घेण्यात यश आलंय. आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू टाकला गेला होता. अर्ली कलेक्ट केला चेंडूला. ड्राईव्ह केला. इथे मात्र चुकी आणि चुकी पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून गेला तिसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू अडवला गेला. तर दरम्यान आपण पाहिलं तर सुरेख 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. नक्कीच पहिल्या चेंडूवर अक्षय यांच्या. आता देखील थोडंसं अर्ली कलेक्ट पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळला चेंडू आणि 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. 14 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2.2 ओव्हर्स इन 2 विकेट. पुढचा चेंडू अक्षय यांचा. आता देखील लेग साईडला केलाय चेंडूला. नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाईल. तर दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा कॉल केला होता. रिफ्यूज केलं ऑन टाइम आणि मात्र परतावं लागलं अनिकेत यांना नॉन स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर 2 सिंगल घेऊन धावसंख्या आतापर्यंत 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 15 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आता मात्र गॅपमध्ये खेळलाय. नक्की क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवर येत आहे. चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान 1 सिंगल सह धावफलक पुढे सरसावेल. 16 या आकड्यावर 16 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू मार्गस्थ असणार आहे. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फटका हवेत आहे. वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि सुरेख झेल टिपतोय. विकेटचं होतंय पतन. आदित्य यांच्या मार्फत घेतला गेला झेल आणि अनिकेत बॅक टू दी पवेलियन. आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोविंदा त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. मागील मॅच मध्ये देखील त्याने जबाबदारी स्वीकारली होती. 7 चेंडू 14 धावा बनवल्या त्याने. त्या 14 धावांमध्ये 2 षटकारांचा समावेश होता. तशीच कामगिरी या मॅच मध्ये देखील करावी लागणार आहे. खूप इम्पॉर्टंट सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सरावली विरुद्ध चंडीगाव ही लढत पाहायला मिळतीये. जो विजयी ठरेल तो दाखल होईल सुपर 8च्या लिस्टमध्ये आणि त्यासाठीची ही जगदोजहद मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू अक्षय यांचा. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत. अक्षय टू गोविंद आपण पाहिलं. नक्कीच आता मात्र निर्धाव चेंडू आणि याच निर्धाव चेंडूसह षटकाची होतीये समाप्ती. आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 16. 16 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच तरुणांच्या मनाचं ताईत झालेला पक्ष आणि तरुणांच्या मनाचा ताईत झालेला नेता म्हणजेच राजसाहेब ठाकरे आणि प्रत्येक तरुणाच्या मनाची इच्छा राजसाहेब ठाकरे सारखा नेता लाभो या महाराष्ट्राला. तेच
मधुर संगीत आपण आता डीजे वरती ऐकलं. आता मात्र पाहतोय हळूच खेळून काढलेला एक धाबेसाठीचा चेंडू आणि या धाबेसह धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय आपले मान्यवर पवन दादा गुप्ता, शिवम सर, मुकेश सर, सिराज सर, जाफर सर हे सर्व आपली रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद असेल सर्व मान्यवरांचे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आयोजकांमार्फत सर्व मान्यवरांचे मनापासून आभार असणार आहेत. आपण मुलाचं वेळ या स्पर्धेला दिलात. आपण पाहतोय पवन गुप्ता सर, शिवम सर, मुकेश सर, सिराज सर अँड जाफर सर आपल्यातून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद असणार आहेत. आणि नक्कीच पवन सरांमार्फत आत्ताच आपल्याला निर्देश दिले गेले आहेत. एका षटकामध्ये 2 चौकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. विकेट आणि षटकारासाठी तर आपण पारितोषिक पाहिलं होतं, पण उर्वरित चौकारासाठी देखील त्यांच्या मार्फत पारितोषिक लगावलं गेलंय. 2 चौकारास येत आहेत 1000 रुपयाचं पारितोषिक. षटकात 2 चौकार लावायचे आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच सुरेखरित्या खेळून काढलेला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तर दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एक धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचतेय 20 या आकड्यावर. 3.4 षटकांच्या समाप्तीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 सिंगल पाहायला मिळालेत आतापर्यंत तेजसच्या या षटकात. सुरेख गोलंदाजी तेजसने देखील मागच्या मॅच मध्ये केली होती. आता देखील तशीच कामगिरी करावी लागेल. काय घडतंय आणि पंचांचं बोट उंचावलंय. आताच म्हटल्याप्रमाणे सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. तेजस घडी होतोय बाद. विकेटचं पतन. महेश बॅक टू दी पवेलियन. नक्कीच शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. या षटकातला आपण पाहूयात कशा पद्धतीने समीकरण रचलं जाईल. या शेवटच्या चेंडूवरती आतापर्यंत 4 सिंगल खर्च करून 1 विकेट घेतली आहे. लास्ट बॉल टू गो. आता मात्र फटका सुरेख सजवलाय. तिथे चंद्र आपण पाहतोय अक्षय यांचं सुरेख क्षेत्ररक्षण आणि या एक धावेसह आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 21 ऑन स्कोर कार्ड.
येस, थँक्यू डीजे. आणि आता मात्र एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय, दाखल होतोय, जबाबदारी स्वीकारतोय. दिपेश, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला तोच खेळाडू दिपेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. आणि इथे मात्र काय करतंय, पहिल्या चेंडूवरती चेंडू झालाय स्टँड, क्षेत्ररक्षक येतोय खाली, झेल घेतला जाईल, नो मिस्टेक, नो इश्यूज. घडी होतोय बाद कॅचआउटच्या रूपात, विकेटचं होतंय पतन. बॅट्समन आकाश बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 घडी तंबूच्या आसऱ्यास आतापर्यंत परतवल्या आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. 5वं षटक आहे मार्गस्थ. दिपेश काय कलाकारी दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. येता क्षणी पहिल्याच चेंडूवरती विकेट. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग. सुरेख कामगिरी. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फळी फिरवली होती. चेंडू फळीचा संपर्क पाहता आला नाही. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि सुरेख कामगिरी दिपेशच्या मार्फत. आणि नक्कीच आपण गेल्या 3 दिवसात आणि आजची जी रजनी सुरू आहे या स्पर्धेमध्ये पाहतोय ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह नेटवर्क यांच्या मार्फत सुरेख कामगिरी पाहायला मिळतीये. आणि तसेच कामगिरी उद्या देखील पाहायला मिळणार आहे. 3 लाईव्ह कॅमेऱ्यासह उद्याचा हा सुपर 8 चा महासंग्राम आपल्या समोर घेऊन येणार आहेत ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह नेटवर्क यांच्या मार्फत. 3 लाईव्ह कॅमेरा उद्या पाहायला मिळणार आहेत. एक सुरेख आयोजन नियोजन उद्याच्या दिवसासाठी असणार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला विकेट, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि आता मात्र चौथा चेंडू घेऊन सज्ज आहे दिपेश. फटका खेळला गेलाय. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान आपण पाहिलं तर नक्कीच 1 धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावर 5 गडींच्या मोबदल्यात. आता मात्र एका सिंगल सह अजून एक रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. 23 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या 5व्या षटकातला. आणि या चेंडूसह षटकाची होतीये समाप्ती. आपण पाहतोय डॉट बॉल सह ओव्हर कंप्लीट केली जाते. आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 23. 5 गडींच्या मोबदल्यात 23 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 5 ओव्हर्स विथ 5 विकेट लॉस. सुरेख कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळतीये. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या संघाकडून आणि कुठेतरी थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय संघ. वैदू 11 चंडीगाव. कमबॅक करावा लागेल. फटकेबाजी करावी लागेल. क्षमता आहे. आपण पाहतोय गोविंदा तो खेळाडू ज्याने मागील मॅच मध्ये सुरेख कामगिरी केली होती. 14 धावा बनवल्या होत्या 7 चेंडूमध्ये. आणि मात्र आता देखील तीच कामगिरी करावी लागेल. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 6वं षटक मार्गस्थ असणार आहे. बोनस ओव्हर बनवलं जाईल का या षटकाला पाहणं गरजेचं आहे. नक्कीच अंकेश यांच्यावरती जबाबदारी असणार आहे या पॉवर प्ले ओव्हरची. चांगली कामगिरी करावी लागेल. सुरेख गोलंदाजी करावी लागेल.
बांधून ठेवावं लागेल फलंदाजांना. पाहूयात ती कामगिरी करू शकेल का अंकेश. नक्कीच आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ आहे. दुसरा चेंडू झालाय आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ या षटकातील. सुरेख फटका नावाप्रमाणे नक्कीच आपण म्हटलं गोविंदामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथे अक्षय चेंडूला अडवेल त्या दरम्यान एक धाव पूर्ण आणि या एक धावेसह धावसंख्या झाली आहे 30 ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर गोविंदाची फळी बोलली, षटकार लगावला, सिंगल तिसऱ्या चेंडूवर आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ राहिलाय या षटकामध्ये. आता मात्र फटका खेळलाय पुन्हा एकदा. चेंडू हवेत आहे, खाली येतोय अक्षय, सुरेख झेल टिपला जातोय आणि विकेटचं होतंय पतन. अजून एक विकेट संजयच्या स्वरूपात. संजय बॅक टू दी डगआउट. नक्कीच षटकार लगावला गेला होता दुसऱ्या चेंडूवरती अंकेश यांच्या, पण चांगला कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन चौथ्या चेंडूवर आपण पाहिलं. तर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या बोनस ओव्हरचा. पाहूयात तर नक्कीच या बोनस ओव्हरला बोनस बनवू शकतील का. आता मात्र जबाबदारी असणार आहे दर्शन. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघासाठी या मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकाराचं दर्शन घडेल का पाहूयात. दर्शन यांच्या मार्फत येता क्षणी फटका सजवलाय. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला गेला आणि तदरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि आता स्ट्राईक एंडवर आलेत गोविंदा, ज्यांच्या मार्फत ऑलरेडी एक षटकार लगावला गेलाय या षटकामध्ये. पाहूयात तीच कामगिरी पुन्हा एकदा केली जाईल का, की वर्चस्व गाजवलं जाईल अंकेश यांच्या मार्फत. सुरेख लढत पाहायला मिळेल. अंकेश टू गोविंदा, बेस्ट वर्सेस बेस्ट. फळी फिरवली होती, तेवढा चांगला संपर्क मिळाला नाही आणि सरसवले अक्षय या चेंडूवर. नक्कीच कलेक्शन केला गेला, फेकी नाकारली आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये आपण सुरेख सिंगल पाहायला मिळाला आणि या सिंगलसह षटकाची होती समाप्ती. 6 षटकांच्या अखेरीस 32 धावा जमवल्या गेल्यात 6 गडींच्या मोबदल्यात. सुरेख कामगिरी. उर्वरित 2 षटकांमध्ये फलंदाजी ऍक्टिव्ह करावी लागेल, आक्रमकता दर्शवावी लागेल.
मात्र फटका खेळलाय, नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. अनुभवी गोलंदाज दीपेश यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. नक्कीच पहिलं षटक सुरेखरित्या हाताळलं गेलं होतं. तब्बल 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एका विकेटचं पतन पाहायला मिळालं होतं. तशाच पद्धतीची ओव्हर जर आता देखील हाताळली तर कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते. चंडीगाव संघासाठी नक्कीच पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळतीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू पोहोचवला जातोय, बट बाउंड्री लाईन क्रॉस करण्यात अजून यश आलेलं नाहीये. पाहूयात ते यश संपादन केलं जाईल का. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय, नक्कीच क्षेत्ररक्षक आहे तिथे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल पाहायला मिळाल्या. पाहूयात सेकंड हाफ मध्ये या षटकाच्या कमबॅक केला जाईल का फलंदाजांमार्फत. दर्शन आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर 2 चेंडू 2 धावांवरती खेळतोय. आता मात्र फळी वेगवान पद्धतीने फिरवली होती. नक्कीच चेंडू फळीचा संपर्क पाहता आलेला नाहीये आणि चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल सह 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील पूर्ण अनुभव झोकत असताना मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी करतोय. आता मात्र कनेक्शन चांगलं आहे आणि यश संपादन केलंय. बाउंड्री लाईन क्रॉस करण्यात चेंडू निघून जातोय. सीमारेषा बार येतोय दर्शन नावाचा ब्रँडेड षटकार. येस, नक्कीच मोठा फटका लगावण्यात यश आलंय दर्शन याला. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. मात्र इथे पंच दंडित करतायत. वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अवंतर पद्धतीचा चेंडू. नक्कीच षटकार लगावल्यानंतर फलंदाजाची एक आपण पाहत असतो कॉन्फिडन्स नेहमीच वाढत असतो आणि त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. काय घडतंय, बॅक टू बॅक षटकार शेवटच्या दोन्ही चेंडूंवरती दीपेश यांच्या सुरेख कामगिरी दर्शन करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकासह ओव्हरची होतीये समाप्ती. 7 षटकांची झाली आहे समाप्ती. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावर. नक्कीच कुठेतरी अवघड परिस्थिती पाहायला मिळत होता चंडीगड संघ, बट आता मात्र दर्शन आणि गोविंदा हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक पवित्रा आजमावताना पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक करून द्यायचा प्रयत्न करतायत संघासाठी. जर पहिल्या मॅचची वार्ता केली तर 50 धावा खूप सहजरित्या बनवल्या गेल्या होत्या सरावली संघाकडून. आणि नक्कीच 50 धावांचा पाठलाग करत असताना दिव्यांशू आणि दीपेश या जोडीने सहजरित्या पहिल्या मॅच मध्ये चेज केल्या होत्या त्या 50 धावा. फ्रेंड्स सरावली संघासाठी जर त्यांच्या समोर मॅच टफ करायची असेल, मॅच जिंकायची असेल तर एक चांगलं आव्हानात्मक लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वेदू 11 चंडीगड या संघासाठी 2 फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू 13 वर खेळतोय गोविंदा. 5 चेंडू 14 वरती एक आक्रमक पारी पाहायला मिळते दर्शन यांच्या मार्फत. आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहतोय गोविंदा यांना. तेजस असतील गोलंदाज, पाहूयात काय करतील. पहिल्या चेंडूपासून हल्ला चढवायचा प्रयत्न केलाय. नक्कीच संपर्क तेवढा चांगला पाहायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. त्या दरम्यान एक धाव घेतली जाईल आणि या एक धावेसह धावसंख्या आपण पाहतोय सांघिक 49 या आकड्यावरती. आणि आता मात्र सांघिक अर्धशतकासाठी एक धाव बाकी असताना पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू तेजस टू दर्शन आणि आता मात्र चांगल्या फॉर्म मध्ये येताना दर्शन पाहायला मिळतोय. इझिली बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. येतोय दर्शन नावाचा ब्रँडेड षटकार.
येस थँक्यू डीजे. चांगल्या लय मध्ये दिसतोय दर्शन. 6 चेंडू 20 वर फलंदाजी करतोय. सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. दर्शन व्हॉट अ पीस ऑफ बॅटिंग. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या फळीतून लगावले गेलेत. आता मात्र चेंडू हवेत स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. कंट्रोल मध्ये दिसतोय. झेल घेतला जातोय. मोठा मासा गळ्याला. बिग विकेट डाऊन. आपण पाहतोय दर्शन बॅक टू दी डगआउट. येस थँक्यू डीजे. नक्कीच 7 चेंडू 20 ची एक सुरेख पारी खेळून परततोय फलंदाज दर्शन. चांगला खेळ त्याच्या मार्फत केला गेला. नक्कीच या धावांच्या सहाय्याने एका चांगल्या स्कोरवरती आपल्या संघाला घेऊन गेले. तर दर्शन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारावी लागेल तीर्थ यांना. पाहूयात काय करतील तीर्थ आपल्या संघासाठी. 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर षटकार, विकेट आणि आता मात्र 4था चेंडू मार्गस्थ आपण पाहिला 1 धावेसाठी. इथे मात्र काय घडतंय चुकी. तीर्थ तिथे तयार नव्हते. नक्कीच गोविंदा यांची मनशा होती डबलची. थ्रो थोडासा चुकीच्या पद्धतीचा पाहायला मिळाला. बॅकअप थोडासा लांब होता. 1 धाव अजून एक निश्चितरित्या पूर्ण झाली असती, पण 1 धावेवरती संतुष्टी मानावी लागेल आता मात्र. पाचवा चेंडू आणि आता मात्र काय घडतंय. आपल्या मुख्य व्यासपीठाच्या सन्मानास चेंडू निघून गेलाय षटकारासाठी. गोविंदा यांचा सुरेख षटकार. नक्कीच शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. 62 धावा तब्बल आतापर्यंत जमवल्यात. कुठेतरी 5व्या षटकापर्यंत जर पाहिलं तर अडचणीत होता संघ, पण तदनंतर जो कमबॅक केला दर्शन, याची आक्रमक पारी पाहायला मिळाली. आणि आता मात्र गोविंदा जे पहिल्या मॅच मध्ये केलं तेच आता देखील करून दाखवतोय. सुरेख इंटेंट दर्शवतोय आणि या शेवटच्या चेंडूचा फारसा पाहुणचार घेता आलेला नाहीये. आणि इथे मात्र काय घडतंय, नक्कीच कुठेतरी वाटलं असं की विकेट आली आहे, बट 1 धाव कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर दुसऱ्याच्या प्रयत्नात घडी होतोय बाद. आणि या सिंगल्ससह आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63. या आकड्यावर 64चं आव्हान असणार आहे. 64 धावांचं लक्ष असणार आहे फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या संघासाठी. नक्कीच अक्षय परब यांच्यासाठी बक्षीस लावलंय. जर अक्षय घरत जर बॅटिंगसाठी येतील आणि
3 बॉल 3 षटकार लगावतील तर त्यांचे जवळचे मित्र भूषणदादा परब तिथे आपले मान्यवर मुख्य व्यासपीठावर आहेत. डीसी मध्ये सोबत काम करायचे, त्यांच्या मार्फत 3 चेंडू 3 षटकारास पारितोषिक लावलंय. मैत्रीच्या प्रेमापोटी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये लावलं जात आहे भूषणदादा परब यांच्याकडून अक्षय यांच्यासाठी. जर ते फलंदाजी करण्यासाठी आले आणि 3 चेंडू 3 षटकार लगावले तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. आणि थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये या 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ जगदोजहद करेल तो म्हणजेच फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली. आणि या बनवलेल्या धावा अडवण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजेच वैदू 11 चंडीगाव या संघावर. आणि याच लढतीसाठी पुढील समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल प्रमोद सर यांच्या मार्फत. मी इन्व्हाइट करतो प्रमोद समारांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश माने यांचा आवाज आपण ऐकतायत. आदरणीय सन्माननीय थोड्याच वेळात रवी झा साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. त्यांचा करूया आपण मनसे चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम रवी झा साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांच्या समवेत मितेजी राऊत यांना आपण पाहू शकतायत. त्यांच्या समवेत विजयजी गांगुर्डे साहेब यांना सुद्धा आपण पाहत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सध्या सलामीची जोडी दिव्यांशू आणि दीपेश घरत यांना आपण पाहत आहेत. नक्कीच आपण पाहतोय आपले मान्यवर रवी झा सर हे आपल्यासोबत जोडले गेलेत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. पाहतोय रवी झा सर यांचं आगमन झाले. आपले मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होतील. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. 64 रनचं स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर गोविंदा पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. दीपेश घरत समोर. $64 to win. All the best.
पहिलाच बॉल ऑन साईडला पूल केलाय, परंतु हा फटका अगदी डिलाइटफुल. वा, दीपेश गरत यांच्या बॅटमधून सनसनाटी झन्नाटेदार षटकार, 6 धावा. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर अप्रतिम हा षटकार पाहायला मिळतो. काय पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. टायमिंग चांगलं होतं. टायमिंगच्या जोरावर दीपेश गरजच्या बॅटमधून मात्र हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. षटकारासाठी संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले. फुलटॉस बॉल होता, वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण. 1 रन मिळेल डी झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. सुरुवात चांगली झाली दीपेश गरजच्या बॅटमधून. जरी त्याच्या गोलंदाजीवर षटकार आले ते वसूल करायचे आहेत मला, हे दीपेश गरत यावेळेला म्हणत असताना पहिल्याच बॉलवर दिव्यांशू यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गोविंदाचा हा बॉल अचूक टप्पा आणि बॉल थोडासा मात्र उसळी घेणारा पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला ऍक्शन रिप्ले. मयूर गरज सध्या जॉईन झालेत. या अगोदर नमित घरत होते. ओम साई स्पोर्ट्स पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चाबुक शॉट खेळण्याची तयारी दाखवली होती. या षटकानंतर आपण वळणार आहोत प्रथमेश माने यांच्याकडे. लुझर लुझरची मॅच आणि त्याचा टॉस दोन्ही टीमच्या माध्यमातून केला जाईल. 8 रन झाले, 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे पॉवर प्लेचं. परंतु दीपेश गरजचं कौतुक करेन की नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर षटकार ठोकला होता पहिल्याच बॉलवर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला, चांगला स्ट्रोक, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. मॅग्निफिसंट फिल्डिंग, आक्रमकता दाखवली होती या बॉलवर. टेक्निकली साऊंड आपण पाहू शकला. तंतोतंत तंत्रशुद्ध फटका होता. 5 बॉलचा खेळ झालाय. 8 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि सरळ बॉल निघून जाते फर्स्ट स्लिपकडे. 1 रन मिळेल. हा बॉल ज्या पद्धतीने बॅटचा टो एंड लागला, कडा लागली आणि फर्स्ट स्लिपकडे बॉल निघून गेला. तत्पूर्वी 9 रन पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. 64 धावांचा पाठलाग करत असताना 9 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मोठे फटके. सध्याच्या घडीला आयपीएल सुद्धा सुरू आहे आणि आयपीएल मध्ये सुद्धा काही बदलाव होतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह. आकाश चोप्राने सुचवलेले 100 मीटर जर षटकार आला तर 8 रन्स दिल्या जातील का? 3 विकेट्स गोलंदाजाने घेतल्या तर त्याला 1 ओव्हर एक्स्ट्रा मिळेल का? या सगळ्या गोष्टी मात्र लवकरच आयपीएल मध्ये अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. अतिशय चांगली स्पर्धा, नीटनेटका आणि साफसूत्र असं आयोजन. त्यावेळेला आउटसाइड लेग स्टंप चोरकस फिकी केली होती. व्हाईट बॉलचा इशारा, 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या लयबद्ध झालाय दीपेश गरत. एका साईडला गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मात्र बिटवीन द गॅप मध्ये आहे. फिल्डर येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या रनसाठी पलटलेत. विकेट मिळण्याचे चान्सेस. खराब कॉलिंग आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं आणि दिव्यांशूला परतावं लागेल. गेल्या मॅच मध्ये पार्टनरशिप अर्धशतकीय केली होती. फिनिशिंग टच अप्रतिम पाहायला मिळाला होता. परंतु इथे दीपेश गरजचं कॉल चुकीचं ठरलं की काय, आणि इथून मात्र दिव्यांशूचं लक्षच नव्हतं. चांगली फिल्डिंग केली, वेळ घेतला आणि फेकी पहा अप्रतिम पाहायला मिळाली. 1 बाउन्सने बरोबर गॅदर केला बॉलला आणि इथे मात्र विकेट मिळत असताना रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. या आपण जाऊया मयूर माच्छीकडे. थँक्यू. धन्यवाद मयूर अँड साहिल. 11 ला 1
1.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सध्या मितेशजी राऊत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. आज थोडीशी धावपळ जास्त पाहायला मिळते. गेली 20 ते 25 दिवस ती धावपळीतच गेले असावेत असं म्हणायला हरकत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा प्लस 1-2 रन मिळतील. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला दीपेश गरत यांनी आणि सांगितलं की कोणत्याही प्रकारचा स्पर्श झालेला नाहीये, त्यामुळे 2 रन्स येऊ शकतात. त्या दुहेरीने 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 13 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन यावेळेला नाहीये आणि सरळ बॉल मात्र दीपेश खरंच सांगतायत, प्रामाणिकपणा दाखवतायत. व्हाईट प्लस 1 मिळतील 2. संघाची धावसंख्या 13 रन. 51 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. फ्रेंड्स सरावली या टीम समोर आपण पाहू शकतायत. होम ग्राउंड आहे. चांगला बॉल होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला सागरने, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. आकाशच्या हातामध्ये बॉल विसावला. तत्पूर्वी डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. अप्रतिम चांगला बॉल. बॅटची एज अँड टेकन. सागरला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. फ्रेंड्स सरावली टीमला हा दुसरा धक्का. गॉन. येस थँक्यू डीजे. येस थँक्यू डीजे. डीजे या पुढचा सामना दोन्ही संघ विनंती असणार आहे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण पाहतोय टॉस रिमेनिंग आहे पुढच्या मॅचचा. एका बाजूला नाचण देवी उमरोळी, तर दुसऱ्या बाजूला साई शिदोबा बेटेगाव. दोन्ही संघांना विनंती असणार आहे कर्णधार यायचंय लवकरात लवकर. टॉस केला जाईल इथे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघांचा. कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स जॉईन करा लगेच. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल का? फार वेगाने धावले. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा कधी मामला होऊ शकला असता. नो डाऊट. दर्शन मात्र सांगतायत त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करायला हवं होतं. परफेक्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. आता 50 रनची आवश्यकता आहे. उष्णतेचं तापमान वाढत चाललंय ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि त्यामुळे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेत. 1 सफलता प्राप्त केले. 2 व्हाईट बॉल आले होते. वारंवार पुकारलं जाते. कर्णधार दक्षता घ्यायची. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण पाहतोय उमरोळी संघ आणि बेटेगाव प्लीज लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सेन्सिबल क्रिकेट. या वेळेला मात्र स्मार्ट सिंगल पाहायला मिळाली. अंगलट आली असती ही धाव. चैतन्य घरत जर 3 बॉलवर 3 षटकार मारतायत तर प्रणय यमगार यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 16 रन झालेत 8च्या सरासरीने. अगदी पाठीमागे सुंदर झाडं आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावरून प्रत्येकाला सजेस्ट हेच करू शकतो की निदान एक तरी आपण झाड लावलं तर निसर्गात खूप काही बदल होऊ शकतो. कारण निसर्गाला आपण वाचवलं तर निसर्ग आपल्याला वाचवेल आणि त्यामुळे हरित क्रांती करायची असेल तर प्रत्येकाने निदान एक झाड लावावं. कारण जेव्हा उन्हाचा तडका वाढतो ना त्यावेळेला आपल्याला झाडाची सावली आठवते. मग ती बाईक ठेवा, तुम्ही पार्किंग करा, मग झाडाची सावली खाली आपण ती बाईक पार्क करतो. अशा वेळेला मात्र त्या झाडांची आठवण येते ना. मग एक झाड निदान प्रत्येकाने तरी लावावं.
16 रन झालेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. दीपेश डेंजर एंडकडे रिस्क घेतली होती. 1 रन लेग बाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 17 या धावसंख्येवर जयेश मोरे आणि एका साईडला ब्रिजेश गावड, दोन्हीही अनुभवी पंच या स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 17 धावा. आता स्ट्रगल करतायत सध्या आपण पाहिलं तर भाविकच्या गोलंदाजीवर. ओमसाई स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलवर हिट करा, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. सरळ बॉल निघून जाईल. यस, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी भाविकच्या द्वारे. दीपेश प्रयत्न करतायत. आतापर्यंत दीपेशचा जर विचार केला तर धावा त्यांच्या बॅटमधून खूप मोठ्या प्रमाणात आलेत. फुलटॉस बॉल चैतन्य गरजच्या बॅटमधून. मात्र इथे 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले. एबिलिटी असणारा खेळाडू आहे चैतन्य गरज. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. भावेशकडे विकेट घेण्याची कला आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या लढाई आपल्याला पाहायला मिळते. मनसे चषक पालघर 2026 च्या माध्यमातून काही कार्यकर्ते यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. मनसे चषकाचा अक्षर गणेश त्यांनी मात्र अप्रतिम काढलेला आहे. ते थोड्या वेळात कौशिक जाधव ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील. संपूर्ण जे बॉल आहेत ते मात्र आपण पाहू शकतायत. आता जे राऊत यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेलेत. ग्रामपंचायत सदस्य सरावली निवियाचे बॉल आहेत. वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये मैदानाची रूपरेषा पाहता वेगवेगळे बॉल यूज केले जातात त्या स्पर्धांमध्ये. सुरुवातीला तर MRI चेंडू अगदी मोठ्या प्रमाणात खेळलं माझे खेळाडूंनी. परंतु त्या बॉलची वेगळीच खासियत होती. कितीही त्या बॉलला मात्र लाल केलं तरी सुद्धा मात्र तो फुटायचा नाही. किती खासियत होती. स्विचिट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. भावेश काय बॉलिंग केले यावेळेला. आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. ऍक्शन रिप्ले पहा. मयूर घरत यावेळेला दाखवत असताना टप्पा पडल्यानंतर जो ऑफ कटर पाहायला मिळाला एकंदरीत अप्रतिम. हर्ष उद्याच्या दिवसात इन ऍक्शन पाहायला मिळतील. यावेळेला बॉलला मात्र लिफ्ट केलं गेलं. सर बॉल निघून जाईल. मात्र इथून 1 रन येईल का. धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. विजयासाठी 64 धावांचं लक्ष. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 32 बॉल 43 रन. पुन्हा एकदा ह्या वेळेला प्रश्न विचारला भावेशने चैतन्यला, परंतु चैतन्य ह्या वेळेला नकार देत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. विट इज ऑनली स्किंडिंग. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत भावेशने दिलंय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. सुपर. 21 2. फुलटॉस बॉल ऑन साईडला. सोडणार नाहीये. आ बैल मुझे मार. सोने पे सुहागा. तोहफा और कबूल किया. षटकार. मोमेंट शिफ्ट होताना पाहायला मिळेल. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आता जाऊन पोहोचते 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 37 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता. डीप मध्ये बॉल आला आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप मिड विकेटला भेदून षटकार. या आपण जाऊया मिस्टर MM कडे. येस सर. थँक्यू डीजे. आपण वळणार आहोत टॉस कडे. मी विनंती करेन आमचे मान्यवर रवी दादा सर यायचंय. आपल्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. त्यांच्यासोबत आपण पाहतोय विजू दादा गांगुर्डे सर देखील आहेत.
मी विनंती करेन दोन्ही कर्णधारांना यायचं आहे टॉस बॉक्सकडे. आपण पाहतो एका बाजूला बेटेगाव संघ तर दुसऱ्या बाजूला उमरोळी. आपल्या मान्यवरांच्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. चॉईस कॉल आणि कॉल असणार आहे बेटेगाव संघाचा. हेडचा कॉल आहे आणि टेल्स. कॉंग्रॅच्युलेशन उमरोळी संघ. काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंगच नक्कीच फिल्डिंग करत असताना आपल्याला किती धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न कराल फलंदाजी करणारा संघ बेटेगाव यांना? 50 ते 60 मध्ये. नक्कीच बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. नक्कीच पहिला सामना थोडासा कठीण होता. चुकांमधून कसं शिकाल आणि पुढच्या सामन्यासाठी काय इंटेंट घेऊन खेळाल? नक्कीच पहिला सामना खूप खराब हरलो. तर आता आज चांगला खेळायचा प्रयत्न करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि आपले मान्यवर रवी सर आपल्यासोबत इथे जोडले गेलेत. सर काय बोलाल या स्पर्धेबद्दल? किस तरह इस पूरे टूर्नामेंट को आप देखते हो और कशा पद्धतीने या स्पर्धेबद्दल बोलाल आणि 2 शब्द व्यक्त कराल? एक चांगला इव्हेंट ऑर्गनाईज केला आमच्या ग्रामपंचायतमध्ये, कारण की सरावलीमध्ये मी पण असतो आणि आमचाच हा ग्रामपंचायत आहे. तर या एक मनसे तर्फे एक सुंदर एक छान इव्हेंट मुलांसाठी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हे असा फ्युचर यांच्या बढ़ण्यासाठी एक इव्हेंट ते फ्युचरमध्ये पण ऑर्गनाईज करतील आणि वेगवेगळे स्पोर्ट्समध्ये बोईसरला पुढे घेऊन जाण्यासाठी मनसेच्या वेगवेगळे इव्हेंट असतील असं आमच्या मान्यवरांना आणि हे जे आमचे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना हे रिक्वेस्ट असेल माझ्यातर्फानं की पुढे तुम्ही वेगवेगळे फक्त क्रिकेट नाही वेगवेगळे गेममध्ये बोईसर पालघर डिस्ट्रिक्टचं नाम हो असा वेगवेगळे इव्हेंट बोईसरसाठी द्या आणि मुलांना बोईसरचे जे बुरे आहेत आमचे त्यांना पुढे जायचं एक प्रोत्साहन प्रोव्हाइड करा. थँक्यू. धन्यवाद सर. मी विनंती करेन की आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आणि तदनंतर याच मुख्य व्यासपीठावर आपले मान्यवर जे आहेत जे आताच आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांचा सत्कार समारंभ केला जाईल आणि या सत्कारासाठी मी विनंती करेन विजूदादा गांगुर्डे यांच्या हस्ते हा सत्कार केला जावा. आपण पाहतोय आपले मान्यवर रविदादा यांचा सत्कार विजूदादा गांगुर्डे यांच्या हस्ते केला जाईल आपल्या या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच ही मायेची उबदार शॉल त्यांना प्रदान केली जाते विजूदादा यांच्या मार्फत. त्याच प्रकारे आपल्या या सामन्याचं सुरेख प्रतीक सन्मान चिन्ह आणि तसेच प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ या सर्व गोष्टी देऊन आपण पाहतोय रवी सरांचा सत्कार इथे केला जातोय. सुरेखरित्या मान्यवरांचा सत्कार या मुख्य व्यासपीठावर पार पडलाय. आपण पाहत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 चालू मॅचच्या घडामोडी घेऊन येतील कॉमेंट्री बॉक्स मधून प्रमोद सर. ओव्हर टू यू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकेश 32ला 3 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनिकेत चौथ्या बॉलवर विकेट मिळाली. 32 धावा बरोबर त्यावेळेला करायच्या आहेत. अर्ध्या धावसंख्येचा पल्ला पार केलाय. ऑफ साईडला खूप चांगला फॉरवर्ड डिफेन्स. अंकेश आल्या सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. अर्धा खेळपट्टीवर येत असताना दीपेश घरत उलकावणी देण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल 33ला 3.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर दीपेश 17वर खेळ करतोय. आतापर्यंत चांगली खेळ त्याच्या बॅटमधून आलेली आहे. धावांचा वेग त्याच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 17 रन. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं ते सातत्याने आपण अनुभवलंय. 6 टीम्स ऑलरेडी टॉप 8 मध्ये पोहोचलेत. आता यामधून एक संघ 7व्या क्रमांकावर जाऊन पोहोचेल टॉप 8 मध्ये. अप्रतिम चांगला बॉल होता आणि चांगल्या बॉलला रिस्पेक्ट देणं हे दीपेश घरत जाणतोय. कारण दीपेशला माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल हा षटकार चौकारासाठी परिभाषेचा नाहीये आणि त्यामुळे हा यॉर्कर बॉलला परफेक्ट सन्मान दिला आणि इथून डॉट बॉल येत असताना 4 षटकांचा खेळ झालाय. 33ला 3 येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये अजून सुद्धा 31 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 बॉल 31 रन. कंपॅरिझन 21 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. वैदू 11 चंडी
गाव या टीमच्या आणि 33 धावा म्हणजे 12 धावेने पुढे आहे. अजूनपर्यंत सरावली टीम स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ओम साई स्पोर्ट्स या चॅनेलवर. मनसे चषक 2026, 24 बॉल 31 रन. थँक्यू. वेलकम बॅक. 24 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. दिपेश सध्या बॉलची चाचपणी करत असताना जर अंकेश यांनी 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर हिमांशू राऊत उमरोळी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. 24 बॉल आणि विजयासाठी 31 रन हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज संजय आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 5वं षटक घेऊन सध्या अंकेश सेन्सिबल क्रिकेट. दिपेश गरजच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 17 रन त्यांच्या बॅटमधून आलेत. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु काय एक्झॅक्टली यावेळेला पाहायला मिळतं पंच सांगतायत. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. चेक करूया एक्झॅक्टली बॉल कलेक्ट झाला होता का, याकडे लक्ष असेल. आऊट दिलेलं नाहीये थर्ड अंपायर. आपण एक अंपायरला यावं लागेल चेक करण्यासाठी. जरा क्रुशल मोमेंट आहे. क्रुशल मोमेंट असल्यामुळे एक अंपायर्स तुम्ही यावं लागेल तुम्हाला.
अंपायर जागेवर येतील आणि त्यानंतर जो काही डिसिजन असेल तो मात्र दिला जाईल. तेहतीस धावा झाले, 3 गडी बाद आणि इथून डिसिजन पेंडिंग. सध्या पंचांच्या चेहऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. काय त्यांचे एक्सप्रेशन असतील, काय बॅटरचे एक्सप्रेशन असतील, याकडे लक्ष असेल. मग जागेवर जाऊन मात्र या वेळेला जेव्हा डिसिजन दिलं जाईल त्यावेळेला सेलिब्रेशन होईल का, की एका साईडला पश्चातापाची वेळ असेल. आणि यस, OUT आउट. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. डायरेक्ट हिट झाला होता. प्रथमतः आपण पाहू शकलात बॉल, त्यामुळे दीपेश घरतला चान्सच मिळाला नाही. डायरेक्ट हिट झाला बॉल आपण पाहू शकतायत. नंतर जो हात होता तो स्पर्श झाला आकाश या विकेटकीपरचा आणि त्यामुळे आपण पाहू शकताय डायरेक्ट हिट झाल्यामुळे मात्र फलंदाज दीपेश घरतला सुद्धा ठाऊक होता आणि त्यामुळे तो निराश मनाने क्रीजमधून निघाला आणि डगआउटच्या दिशेने येत असताना एक सेन्सिबल प्लेअर दीपेश घरत टू द डगआउट. 33 ला 4. 5व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्ती अखेर. फ्रेंड्स सरावली टीम आता मात्र या वेळेला थोडीशी संघर्षमय कहाणी लिहित असताना नवीन फलंदाज 17 बाद होत असताना दीपेश घरत 31 रनची आवश्यकता आहे. इथून सामना बॅलन्स आहे. 4 गडी बाद झालेत, 4 फलंदाज डगआउटच्या दिशेने निघालेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत. चला थोडंसं स्पीडअप करा जरा, कारण तुम्हाला 3 षटकं टाकण्यासाठी 14 मिनिटे 37 सेकंद आहेत, लक्षात असू द्या. या वेळेला आल्या आल्या ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दर्शन येत आहेत आणि कोणती चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 5वा धक्का फ्रेंड्स सरावली या टीमला. गॉन. थँक्यू. 22 बॉल 31 रनची आवश्यकता आहे. 22 balls remaining and 31 runs required to win. फ्रेंड्स सरावली टीमसाठी 22 बॉल मध्ये 31 रन. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक सध्या आपण अनुभवतायत, पाहतायत. अप्रतिम सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर जात असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज पियुष सध्या यावेळेला दर्शवतायत की पराग इन झालाय. अंकेश्वर संपूर्ण दारोमदार, जबाबदारी अंकेश्वर आहे. 31 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. संजय या वेळेला आल्या आल्या मात्र जबरदस्त प्रहार केलाय, परंतु विकेट डाऊन. सॉफ्ट डिसमिसल. आल्या पावली परत. परागला मात्र या वेळेला परतावं लागतं डगआउटच्या दिशेने. चैतन्याचं वातावरण संचारलंय सध्या चंडीगाव या टीमच्या बाजूने. काय गोलंदाजी केली संजयने. फटका चांगला होता, एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. फलंदाज बाद. 6वा धक्का फ्रेंड्स सरावली या टीमला. गॉन. तीन विकेट लगातार, एक त्यामध्ये रनआउट आणि लगातार 2 बॉलवर 2 विकेट. आता संजय इज ऑन अ हॅट्रिक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 ला 6. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज मिस्टर चिन्मय. संजय हॅट्रिक बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. राऊंड द विकेटने हलक्या शाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल
सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये चिन्मयचा. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. बऱ्याच वेळेनंतर मात्र सिंगल मिळाली आणि आता विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉल मध्ये 30 रन. धावा दिसायला सोप्या वाटतायत, परंतु आता इथून कठीण प्रवास सध्या सुरू आहे. स्ट्रगल करतायत फलंदाज. संजय कमबॅक करतोय आपल्या संघासाठी राऊंड द विकेटने. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅकफुटला जाऊन हलक्याशा हाताने स्टीअर केलं. 1 रन मिळत असताना अंकेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. 35 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35ला 6 धक्के बसले गेलेत. आता येणारे 19 बॉल आहेत आणि 19 बॉलमध्ये 29 रन. सिंगल डबलला महत्व देतील, षटकार चौकाराला महत्व देतील, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतील. संजय विकेट आणि डॉट बॉल या गोष्टींचा माइंडसेट त्याने वापरलाय. हलक्याशा हाताने खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिलाय. बॅकफुट पंच केलाय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. 18 बॉल आणि 28 रन. 18 बॉल आहेत, 28 रनची आवश्यकता. चांगली मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 28 ची आवश्यकता सरावली टीमला. छत्तीस धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फ्रेंड्स सरावली टीम 28 रनची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्ले पंच यावेळेला इशारा करत असताना 18 बॉल 28 रन. 9.33 च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना रोहित. चला 2 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त अवधी राहिलाय तो 10 मिनिटे 26 सेकंद. लक्षात घ्या चंडीगाव टीम 10 मिनिटे 21 सेकंद. चांगला फटका इनफिल्डच्या वरून. व्हॉट अ शॉट. ट्रू दी कव्हर. क्लास फटका पाहायला मिळतोय. 4 रन. चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या 40 आणि पियुष यांच्या माहितीनुसार की 12 बॉल नंतर पहिला चौकार आलाय. आणि चौकाराने भव्य स्वागत कोणाचं केलंय. या वेळेला मात्र ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. फिल्डर येत आहेत आणि कॅच ड्रॉप. ओ माय गॉड. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल नाही तरी ही मॅच परिपूर्ण सोडलेली आहे. अक्षर गणेश नेहमीच फेम आपल्याला पाहायला मिळतं. असे कलाकृती करणारे कौशिक जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भाताणेवरून. त्यांचं करूया आपण वेलकम आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. या मनसे चषक 2026च्या माध्यमातून आपली उपस्थिती प्रार्थनीय ठरली आहे. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. अगदी आमचे जवळचे मित्र आणि या क्षेत्रामध्ये अप्रतिम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 15 बॉल आणि 19 रन. 15 बॉल 19 रनची आवश्यकता. काय मॅच अप्रतिम पाहायला मिळते. मितेजी राऊत या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या समवेत कौशिकजी दिलीप जाधव मॅन फ्रॉम भाताने आणि त्यांचं यावेळेला आगमन होत असताना त्यांचं करूया आपण वेलकम. आणि कौशिकजी जाधव यांचे मेहुणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे अंकेशचा, परंतु सॉफ्ट डिसमिसल. नो बॉल.
हे काय घडलं जातं? दैव देते नि कर्म नेते. अगदी मात्र या वेळेला ओ स्टेपिंग आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत बरोबर फुटलँड कुठे झाला. ज्या वेळेला डिलिव्हर्ड पॉइंट आपण पाहू शकतायत आणि नो बॉलचा इशारा, त्यावर इथे मिळतील 2 रन्स. 3 रन एकंदरीत या बॉलवर मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15. पोस्ट टेपिंग आपण पाहू शकतायत एक्शन रिप्ले मध्ये. मयूर घरत यावेळेला दर्शवत असताना जसा बॉल यावेळेला डिलिव्हर्ड झाला आणि यस परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतायत ऑन साईडला खूप छान पद्धतीने फ्रीडच्या बॉलवर खेळून काढलंय. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल, या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. 50 धावा झाले 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 50 कमसअप. त्या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं आणि बरोबर आपण पाहू शकतायत व्हाईट +1 मिळतील 2. संघाची धावसंख्या 52. पहा जिथे झेल सोडला ना तिथे संपूर्ण मॅचचं चित्र पलटलं. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. सातत्याने आपण पाहिलंय. ऑन साईडला खूप चांगला फटका. लॉंगनकडे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 बॉल आणि 11 रन. फ्रेंड्स सरावली या टीमला विजयासाठी 13 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 11 रन. फॉर्म ग्राफ आपण पाहू शकतायत. रेड कलर मध्ये विकेट, रन्स आणि या वेळेला अंकेच्या बॅटमधून पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल. षटकारासाठी सन्माननीय व्यासपीठाला अभिवादन करणारा हा षटकार. 6 धावा. ग्रेट टायमिंग. सुपर. थँक्यू. 59. अंकेश वेल प्लेड. सुपर बॅटिंग. 12 बॉल आणि 5 रन. झेल सोडण्याचा परिणाम काय असतो? 1983चा वर्ल्ड कप का आला? कपिल देव, रामलाल निखंज यांनी विवियन रिचर्ड सरांचा 32 पावलं धावून झेल टिपला होता. त्यामुळे भारताला वर्ल्ड कप मिळाला आणि तिथून प्रचंड वारे हे क्रिकेटचे वाहू लागले. 2007चा T20चा वर्ल्ड कप मिसबा उलगचा झेल श्रीशनने टिपला. त्यामुळे मात्र भारतीय संघाला T20चा वर्ल्ड कप मिळाला. डेव्हिड मिलरचा झेल सूर्यकुमार यादवने टिपला. तेव्हा कुठे वर्ल्ड कप मिळाला अमनजोत कौरने.